तुमची ही गणपतीची तयारी खूप जोरदार सुरू झाली असेल ना? माझं तर मी कायच सांगू तुम्हाला, किती दिवसापासून सुरुवात केली आणि तुमच्यासोबत तर सगळं शेअरच करते. पण काल रात्री मला असं होत होतं ना, की मी कधी काहीतरी अगदी थोडा का असेना डेकोरेशनचं सामान आणते असं झालं होतं. म्हणून काल रात्री आम्ही जरा डेकोरेशनचं सामान घ्यायला गेलो होतो आणि आज बघा, आज आहे गुरुवार. व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारी पोहोचवेल आणि जो गणपती बाप्पा बसताय तर ते शनिवारी बसताय. म्हणजे 1-2 दिवस उरलेत फक्त सगळं आवरण्यासाठी. तर ही जी होती ना सगळी गडबड माझ्या डोक्यात चालली होती आणि असं वाटत होतं मी फक्त घरच आवरते पण डेकोरेशनचं काही होतच नाही. म्हणूनच काल रात्री जरा गेली होती घ्यायला आणि खूप छान छान डेकोरेशन होतं. पण गोष्ट काय होते ना, तिकडे गेल्यावर ना खूप कन्फ्युजन होते. म्हणजे माझ्या डोक्यात आहे की मला असं असं बनवायचं आहे, पण तरीही तिकडे गेल्यावर वाटते की आपण थीम चेंज करायची का, किंवा हे चांगलं दिसेल की नाही, असं थोडं कन्फ्युजन होतं. आणि वेळ पण खूप कमी होता, लवकर घरी पोहोचायचं होतं कारण पियाच्या पप्पांना एवढा जास्त वेळ नव्हता. त्यामुळे जे आहे ना अगदी थोडंसं जे आहे ना मी घेतलं थोडं आणि म्हटलं आजची रात्र शांत झोप लागेल 1-2 वस्तू घेतल्या तर. आणि म्हणून गडबडीत जे आहे ना थोडंसं सामान घेतला. दाखवतेच मी तुम्हाला काय काय घेतलं आहे अजून. पण ना मला असं वाटतं की थोडा स्वस्तात जे आहे मला मिळालं. आय डोंट नो, मी एवढं जास्त डेकोरेशन ना, म्हणजे आम्ही आता 4थं वर्ष आहे आमचं गणपती बसवायचं. आणि आधीचे 3 वर्ष जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर मी मागच्या वर्षीचंही शेअर केलं होतं तुमच्यासोबत. अगदी नॉर्मल असं मी डेकोरेशन केलं होतं, घरच्या घरी जास्त काही केलं नव्हतं कारण आम्ही रेंटेड घरात राहत होतो. तर चला असो, डेकोरेशन आणलेलं आहे दाखवते मी. आणि आता बघ, एक महत्त्वाचं काम करते. मला नेहमीच असं वाटायचं की माझ्याकडे ना, म्हणजे जेव्हा सण असतील, काहीतरी फेस्टिवल आहे, काहीतरी स्पेशल दिवस आहे, त्या दिवशी ना म्हणजे थोडा तरी घराचा लुक चेंज झाला पाहिजे. आणि गेल्या दिवाळीच्या वेळेस ना मी हा सोफ्याचा कवर घेतलं होतं. 2 कवर घेतले होते मिशोवरून. आणि जेव्हा मी घेतले तेव्हा पूर्णपणे तुमच्यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक वगैरे सगळं शेअर केलेलं आहे. 700 रुपयाला एक असं जे होतं ना हे सोफ्याचं कवर, असे मी 2 घेतलेले होते 1400 रुपयामध्ये. सो तुम्हाला जर आवडलं ना आता पुढे बघताना तर मला कमेंट करा, मी लिंक तुम्हाला शेअर करेल. तर ना मग आता म्हटलं गणपतीसाठी पण यांना बाहेर काढूया. आता वॉश करणार तर नाही मी, कारण काय खूप जास्त हेवी आहेत, जाड आहेत आणि हे सुकणार पण नाहीत. म्हणून म्हटलं जरा फक्त यांना ऊन दाखवावं. आणि अशा ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे आता सकाळ सकाळ आहे त्यामुळे एवढं खूप जास्त कडक ऊन नाही आहे आणि नाहीतरी आता एवढं ऊन पडत पण नाही आहे. म्हणून म्हटलं जरा तासभर यांना मोकळं करून द्यावं, जेणेकरून जो ठेवलेलाचा थोडा कुबट वास असतो ना तो यातून निघून जाईल. पण खरंच ना, म्हणजे मला असं वाटतं की 700 रुपयामध्ये खूपच छान मला जे आहे ना हे कवर मिळाले. आणि हेवी आहे, दणगट आहे आणि 2-3 वेळा माझं यांना वॉश करून झालं आहे, तरीही यांचा कलर जसा आहे ना तसाच आहे. अजिबात धुताना थोडाही कलर नाही निघाला. म्हणून मला खूप जास्त आवडले. आणि कधी कधी मिशो ना म्हणजे हैराण करत असतं असं की एवढी चांगली क्वालिटी कमी पैशांमध्ये कसं काय देतं म्हणून. तर बघा, आवडलं तर मला लिंक नक्की माझ्याकडून मागा, मी तुमच्यापर्यंत जे आहे पोचवेल. तर म्हणूनच मी इथे पिलो कवर वगैरे पण काढले होते आणि त्यांना पण सगळ्यांना फक्त ऊन दाखवते. आणि बाकी माझे सोफ्याचे कवर वगैरे होते ना ते मी ऑलरेडी वॉश करून ठेवले, कारण मी यांना ज्या दिवशी बाप्पा येतील ना त्याच दिवशी टाकेल. आणि मग काय होतं ना, असं एखादा दिवस आपल्याला स्पेशल बनवायचा आहे ना, तर त्याच दिवशी काहीतरी चेंजेस थोडे पण केले ना, तुम्ही बेडरूमची बेडशीट जरी चेंज केली ना तरी पण घराचा लुक चेंज होत असतो. तर मग आता म्हटलं चला, सोफ्याचे कवर जे होते ना मी ऑलरेडी वॉश करायला घातलेले होते. म्हणजे मी काय करते ना, त्यांना कधीही मी जे डिटर्जंट पावडर असतं ना त्याच्यामध्ये कधीही टाकत नाही. मी नेहमी जे इझी असतं ना त्याच्यामध्ये टाकते. आणि माझे सोफ्याचे कवर मी 3 वर्षापासून यूज करते, जे रेग्युलर असतात ते. आणि अजिबात खराब नाही झाले, व्यवस्थित आहे. नाहीतर मग आपण निरम्या वगैरेमध्ये जर टाकलं ना तर त्यांचं टेक्स्चर पण खराब होतं, कलर पण निघायला लागतो. सो मी सोफ्याचं कवर असो किंवा मग जे काही असं, तर आता जो सोफ्याचं कवर तुम्हाला मी दाखवलं ते असो, पिलो कवर असे, हे सगळ्यांना मी इझीमध्ये भिजवून ठेवते आणि मग वॉश करते. तर बघा, कालच्या दिवशी हे असे थोडे जे होतं ना, एक असं कर्टनसारखं हे घेऊन आलेली आहे. आणि अजून हे थोडे ना, हे मला खूप असं वाटतं की खूप स्वस्तात मिळाले. 30 रुपयाचं एक आणि जे होतं ना 60 रुपयाचे 2 मी हे घेऊन आली. आणि जो कापड होता ना तर तो 70 रुपये मीटर असं आणलं होतं. तर तुम्हीच मला सांगा, जर तुम्ही हे आणलं असेल, तुम्हाला याच्यापेक्षा महाग किंवा स्वस्त मिळालं असेल तर म्हटलं घेऊयात. आणि मी घरी आल्यानंतर विचार करत होती की मी अजून थोडे आणायला पाहिजे होते. आणि त्यानंतर ना असे हे 2 लाईट पण घेऊन आली. आणि काय होतं ना की गोष्टी कमी असो जास्त असो, बघा डेकोरेशन करायचं तर खूप गोष्टी लागतील आणि मी याच्यापेक्षा जास्तही पैसे खर्च करू शकते. पण मला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जे ना, म्हणजे मिनिमम पैसे खर्च करून जे आहे जास्तीत जास्त आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असते. सो 50 रुपयाचे हे 2 असे हे लाईट होते. मी तुम्हाला किंमत यासाठी सांगते की तुम्ही दुकानात गेले ना तर त्यांनी जर तुम्हाला थोडा एक्स्ट्रा पैसे सांगितला तर तुम्ही तिथे बार्गेनिंग करू शकता.
शकता, म्हणून मी तुम्हाला फक्त प्राईस सांगते. कारण काय होतं ना, दुकानदार पण म्हणजे थोडा चेहरा बघून आपल्याकडे बघतात ते, हां यांच्याकडून आपण 10-20 रुपये जास्त घेऊ शकतो, अशा पद्धतीने जे असतं ते होत असतं. तुम्ही थोडं बार्गेनिंग केली तर 10-20 रुपये कमी पण ते करतात. आणि आता म्हटलं जे काही माझ्याकडे थोड्या माळा वगैरे आहेत ना, हे पण काढून घेऊयात. तर मी अशा डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेलं होतं आणि मग जेव्हा पण दिवाळी असो नाही तर मग काही पण जे असलं ना सेलिब्रेशन, तर मग तेव्हा हा डब्बा काढला की सगळा सामान यामध्ये मी होतो. हळूहळू जे आहे ना, आता माझ्याकडे सामान वाढतं आहे. आता हे एका डब्यात हे सगळं मावणार नाही. आणि काढल्यावर मला लक्षात आलं, ही जी मोठी माळ तुम्ही बघताय ना व्हाईट आणि पिंक कलरची, ही बघून ना म्हणजे मला एवढा आनंद झाला, मी तुम्हाला काय सांगू. कारण मला जी थीम ठेवायची ना, ती व्हाईट आणि पिंक कलरमध्ये ठेवायची आणि मला अजिबात लक्षात नव्हतं की माझ्याकडे अशी पण माळ आहे. आणि मी रात्रीपासून विचार करते की मी डेकोरेशन आता कसं करू, किंवा मी अजून आणायला पाहिजे होतं का, की मला स्वस्तात मिळालं, उद्या गेली आणि संपलं तर, असं बरेच आपल्या डोक्यात विचार चाललेले असतात. सो असो मला ही माळ मिळाली आणि मी खरंच खूप जास्त आनंदी झाले की एक गोष्ट माझ्याकडे आहे ज्याने मी अजून छान डेकोरेशन करू शकते. आणि आता बघा, जे माझ्याकडे टार्गेट होतं ना आजचं, की मला काहीही करून 11:30पर्यंत सगळं काम आवरायचं होतं आणि जे कपडे वगैरे म्हणजे पोछा वगैरे जे पण आहे ते सगळं आवरून ठेवायचं होतं. आता माझं फक्त स्वयंपाक बनवायचं काम तेवढं बाकी आहे. 11:30 वाजले आहेत आणि मला पियाला घ्यायला जायचं आहे. आज लवकर तिची शाळा सुटणार आहे, कारण आज आहे जे टीचर्स डे सेलिब्रेशन करणार होते, त्यामुळे लवकर शाळा सुटणार होती आणि म्हणून मी आता तयारी करून जे आहे तिला घ्यायला आलेली आहे. पियाला थोडा पण क्राफ्ट करायला मिळालं ना, ती खूप जास्त हॅपी असते. अगदी एक दिवस तरी तिने बनवलेल्या गोष्टी ती पूर्ण दिवसभर मिरवत असते. तर कालच्या दिवशी ना आम्ही आणलं नव्हतं सोबत आणि आम्ही दोघंच आलो होतो. भाऊ घरी होता म्हणून मी तिला जेव्हा थोडं डेकोरेशनचं सामान घ्यायला आली ना, तिला घरीच ठेवून आली होती. तर मग तिचं पण चाललं होतं. म्हटलं चला आता तू आणि मी आपण दोघंजण थोडी शॉपिंग करूया. आणि जे काल मनात इच्छा बाकी राहिली होती ना, जी थोडी धासधूस चालली होती की जे आहे मला हे उद्या संपून जाईल आणि एवढ्या स्वस्तात मला मिळालं आहे तर मला मिळतं की नाही मिळतं, म्हणून ते पण घेऊन आली. आणि येताना रिलायन्सला गेली होती, थोडे फ्रूट्स पण घेऊन आली, कारण उद्याला म्हणजे शुक्रवारी आहे हरतालिका आणि उपवास असेल, पूर्ण दिवसभराचा उपवास आहे. म्हटलं फ्रूट्स जे आहे थोडे 2-4 घेऊन जावावे. जर मला सायंकाळी वेळ नाही मिळाला ना तर मग काय होईल, मग मला डायरेक्ट जे आहे शुक्रवारीच घाईगडबडीत जाऊन आणावे लागतील. त्यामुळे मी जे आहे आत्ताच घेऊन आली. आणि बघा परत तेच मी थोडं रिपीट केलं आणि आता व्हाईटमध्ये पण घेऊन आली. पण ह्यावेळेस बघा त्यांनी मला तेव्हा 60मध्ये म्हणजे 60 रुपयामध्ये जोडी दिली होती. आता मी त्यांना जरा बोलली की मी काल पण तुमच्याकडे आली होती, तर त्यांनी मला 50मध्ये जोडी, असं 100मध्ये 4 जे आहे मी घेऊन आली. सो नॉर्मल अशा गोष्टी आहेत पण आनंद देऊन जातात. आणि इथे आनंद तुम्ही बघू शकतात पियाच्या डान्सने. आणि हो, हे एक होतं जे एका दुसऱ्या दुकानावरून आम्ही घेतलेलं, म्हणजे बाहेरूनच बघायला एवढं छान वाटत होतं. सो माझ्या डोक्यात चाललेलं होतं की याला असं कुठेतरी खाली ठेवून त्यामध्ये जे 2 दिवे ठेवलेले आहेत ते ठेवावे, म्हणजे किती छान चमकीलं असं दिसेल, असं म्हणून मी घेऊन आली हे. आणि हे तुम्हाला दाखवायचं बाकी होतं. सो डेकोरेशन इथपर्यंत झालेलं आहे. आता मला असं वाटते की फक्त लायटिंगची गरज आहे आणि अदरवाईज जेव्हा बनवायला घेऊ तेव्हा वाटलं तर मग तेव्हा जायचं आणि मग आणायचं असं होईल. सो मी तुम्हाला जसं सांगितलं की सकाळी मी सगळं आवरून ठेवलेलं होतं, फक्त स्वयंपाक थोडा बाकी होता. आणि येतेत मला 12 वाजलेले होते. पियाला घेऊन आली आणि दुकानात वगैरे फिरून आली आणि लगेच पटापट जे आहे तुम्हाला दाखवलं आणि आता स्वयंपाक करायला लागलेली आहे. काय झालं ना, आमच्याकडे आज सकाळपासून म्हणजे 10 वाजेपासून लाईट गेली आहे आणि अजूनही आलेली नाही आहे. आणि मी आज विचार केला होता की छान मस्त मसाले भाजी जी आहे ती बनवते मठाची डाळ टाकून. आणि जेव्हा आपण आधीपासून प्लॅन केलेला असतो आणि मिक्सरची गरज असते ना आपल्याला, तेव्हाच बरोबर लाईट जाते बघा. आणि गेली ना मग तर ती येतच नाही, मग तो भाजीचा प्लॅन कॅन्सल झालाच पाहिजे. आणि शेवटी झाला, मग काय करायचं म्हणून बटाट्याची भाजी बनवते. आणि चला आता तुम्हाला एक छोटीशी जी आहे गार्डनिंगची टिप देते. जेव्हा पण तुम्ही असं बटाट्याची साल काढून घेतात ना, तेव्हा तिला अजिबात फेकायची नाही. कुठल्या पण एका डब्यामध्ये जे आहे ना ही साल जमा करायची आणि त्यामध्ये डब्बा भरून ठेवायचा पाण्याने आणि झाकण लावून ठेवायचं. 2 ते 3 दिवसानंतर ते जे पाणी आहे ना ते तुम्ही झाडांना देऊ शकता. त्यामध्ये अजून पाणी ॲड करायचं थोडं आणि झाडांना द्यायचं. तुमचं एक मस्त असं घरच्या घरी छान असं फर्टिलायझर बनून जातं. अदरवाईज बघा, जेव्हा आपण कधीही बटाटा उकडतो ना आणि कुकरमध्ये म्हणजे मीठ नाही घालायचं, बटाटा उकडताना मीठ घातलं तर मग ते पाणी तुम्ही फेकून देऊ शकतात. पण जेव्हा मीठ नाही घातलं ना तेव्हा ते पाणी तुम्ही गार झाल्यानंतर बटाटा
उकडल्याचं तेही तुम्ही झाडांना देऊ शकतात. खूप छान फर्टिलायझर बनतं, जसं बनाना पील आणि ऑरेंज वगैरे पीलचं बनतं ना, किंवा ऑनियन पीलचं, तसंच हे पण असतं. सो ट्राय करा की एखादा असा डब्बा असू द्या, जेणेकरून जेव्हाही तुमचं कांद्यांचं एकत्र पण टाकलं ना तुम्ही, कांद्याचं बटाट्याचं, तरी पण चालतं. आणि साईडला ठेवून द्यायचं. 2-3 दिवसात मस्त फर्टिलायझर आपोआप बनून जातं. ढक्कन लावलेलं असतं तर स्मेल वगैरे काहीही येत नाही आणि मग ते फर्टिलायझर तुम्ही जे आहे प्लांटमध्ये यूज करू शकता. जे काम माझं अर्धा पाऊण तासात जे आहे अगदी आरामात कंप्लीट होऊन जातं ना, आज मला 1 तास लागेल ह्या कामाला. कारण काय होतं ना, मी तिच्या मागे आणि पिया माझ्या मागे, अशा गोष्टी ज्या आहेत त्या घरी सुट्टीच्या दिवशी असंच होत असतं आणि म्हणून जे काम असतं ना ते थोडं लांबणीवर पडत असतं. काय करतेस ग? माझी डस्टबिन भरत नव्हती म्हणून कचरा भरते आणि मग फेकते. डस्टबिन भरतेस? मी रोज घर आवरते, तुमच्यासोबत शेअर करते, पण कचरा करणाऱ्यांचा अजिबात घरात कमतरता नाही आहे. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने कचरा केलाच पाहिजे, म्हणजे तो जमा होत नाही आहे कचरा, तर स्वतःहून ती करते आणि स्वतःच्या तोंडाने पण सांगते. आणि हे नेहमीच आहे तिचं. ही बकेट भरली ना की मग जाऊन डस्टबिनमध्ये टाकायची आणि ही प्रोसेस अशीच चालू असते. कितीही सांगितलं की तू टी व्हीजवळ ठेवू नको किंवा तू दुसऱ्या जागेवर ठेव, अजिबात नाही. तिला त्यामध्येच खूप जास्त इंटरेस्ट येतो आणि 2-4दा सांगून आपणही वैतागतो, मग सोडून देते मी. ठीक आहे, तुला जे करायचं ना तू ते कर. आणि तिचं हे चालूच असतं. आणि सगळ्याच मुलांचं असं असतं, काहीतरी कुठल्यातरी गोष्टीत इंटरेस्ट आला की मग त्यामधून ते सुटत नाही. तर बघा, हे जे तुम्हाला मी प्लाय दाखवते ना, तर हे म्हणजे MDF बोर्ड आहेत आणि हे जे ना मी पप्पांकडे गेली होती, मम्मीकडे, तेव्हा मी घेऊन आली होती. सोबत अजून एक पाटी पण आहे, माझ्या लहानपणीची पाटी होती, ती पण मी घेऊन आली की काहीतरी मस्त त्याच्यामध्ये DIY बनवायचं अशा विचाराने. आता कधी बनेल, त्याचा मुहूर्त कधी निघेल, आय डोंट नो, पण येताना मी घेऊन आली. आणि आता हे सगळं त्यांच्या घरातलं हे भंगार होतं जे मी माझ्या घरी घेऊन आली आणि त्याचा DIY बनवणार आहे. आणि आता माझ्या घरातला जो भंगार आहे ते मी काढते. तर बघा, हीच ती पाटी. आणि हो, म्हणजे काय झालं ना की लाईट गेली, हे मी तुम्हाला सांगितलंच. तर काय झालं, लाईट गेली आहे तर घरी पाणी पण नाही आहे, म्हणजे पूर्ण सोसायटीचीच लाईट गेली आहे. मग पाणी कसं काय चढवायचं, त्यामुळे सोसायटीत पण पाणी नाही आहे. मग म्हटलं काहीतरी काम करावं. आणि काय होतं आहे की आता गेल्या 7-8 दिवसापासून मी कंटिन्यू काम करते, तर मला कामाची एवढी सवय झाली ना, तर मला झोप पण आता येत नव्हती. असं वाटत होतं काही ना काहीतरी काम केलं पाहिजे. म्हणून म्हटलं काय करावं. तर हे कपाट काही माझ्या रुटीनमध्ये नव्हतं की मला गणपतीच्या आधी वगैरे याला क्लीन करायचं आहे, पण काहीतरी काम करायचं म्हणून मी इथे करत बसली. आणि सोबत पिया पण होती. मग तिचं हे TV नाही, काय नाही. मग म्हटलं चला, तिला पण इंटरेस्ट येईल हे सगळं काम करायला, म्हणून दोघे आम्ही करत बसलो. आणि मग आता थोड्या गोष्टी ज्या आहे घरातून कमी करूया. ज्या नवीन गोष्टी मी आणल्या त्यांना ठेवायला मला जागा मिळाली पाहिजे, म्हणून हे क्लिनिंगला इथे घेऊन बसलेली आहे. कामांचा कंटाळा सगळ्याच लोकांना येतो, पण जेव्हा आपण कामांची सवय करून घेतो ना, तर तेव्हा तो कंटाळा ना, म्हणजे आपली अशी सवय बनून जाते ना की ते केल्याशिवाय काही आपल्याला शांतताच मिळत नाही. आणि तसंच काहीसं माझं झालेलं आहे. आणि आता बघा, इथे क्लिनिंग करता करता म्हटलं चला, हा जो माझ्या हातातला डब्बा बघताय ना तुम्ही, हा ओपन केला. आणि ओपन केल्यावर याच्यामध्ये तेच जे तुम्ही थोड्या वेळापूर्वी बघितलं ना, तसंच काहीतरी करून पियाने त्यामध्ये पावडर वगैरे आणि पत्ते वगैरे टाकून हा डब्बा लावून ठेवला आहे. अक्षरशः त्याच्यामध्ये बुरशी लागली आहे त्या पत्त्यांना. आणि आता तिलाच देते मी की बघ तू याच्यामध्ये काय ठेवलं आहे म्हणून. आणि ती म्हणजे ती म्हणते की ठीक आहे, मला बरं झालं, मला मिळालं काहीतरी कचरा माझ्या डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी. आता ती भरेल आणि मग मी तिला डस्टबिनमध्ये टाकेल. अशा गोष्टी, म्हणजे काही फरक पडत नाही मुलांना. कचरा करायचा तो करायचाच असतो. आणि इथे माझ्या बँगलसोबत तिचं खेळणं चाललेलं आहे. पण काही का असे ना, कामांची जर सवय करून घेतली ना, मग बरोबर हळूहळू घरातल्या सगळ्या गोष्टी रुटीनमध्ये येतात आणि एक एक करून सगळे कामं कंप्लीट होत असतात. आणि मग तेव्हा थकवाही जाणवत नाही आणि आपोआप घर स्वच्छ दिसायला लागतं. घर स्वच्छ करायचं असेल ना, तर ते एका दिवसाचं तर ते काम नाही, आपल्याला दररोज एक कोपरा काढून ते करावं लागेल. त्यासाठी सवय करून घेणं हे सगळ्यात चांगलं. चांगली सवय करून घेतली मग तर टेन्शनच नाही. काम करता करता तुम्ही एन्जॉय पण करणार आणि थकवा पण जाणवत नाही, पहिला मुद्दा म्हणजे. तर चला, आता उरलेलं हे सगळं सामान जो आहे मी पटापट आवरून ठेवते आणि हा व्हिडिओ पण मी इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला ना, मला कमेंटमधून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल ना, तर नक्की याला लाईक करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आणि डेकोरेशनसोबत मे बी मी उद्या डेकोरेशन बनवू शकते, आय डोंट नो. किंवा त्याच दिवशी बनवण्याचं पण काहीतरी वेगळीच मज्जा असते आणि डायरेक्ट गणपती बाप्पा बसवण्याची पण मज्जाच वेगळी असते. तर चला, मग भेटूयात उद्याच्या रेग्युलर रुटीन व्लॉगमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.